अक्कलकोट शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहतूक व्यवस्थेचे 3-13 आणि 9-18 झाल्यामुळे आणि वाहतूक अर्थात ट्रॅफिक पोलीस नसल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे। येत्या 21 तारखेला गुरुपौर्णिमा असल्याने स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद आदी भागातून भाविकांची गर्दी होताना दिसते। अनेक भाविक वाहनांनी ये जा करतात। स्वामी समर्थ रोड येथे नो पार्किंग बोर्ड असताना येथूनच वाहन मंदिराकडे जात असतात। या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नसल्याने बिनधास्त वाहन मंदिराकडे नो पार्किंगच्या ठिकाणातून मंदिराकडे जातात। मात्र अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नो पार्किंगचे बोर्ड लावलेले दिसून येत आहे। या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येत आहे। या ठिकाणी असणारे पोलीस रजेवर गेले आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण या ठिकाणचे ट्रॅफिक पोलीस ड्युटीवर दिसत नसल्यामुळेच वाहतुकीची कोंडी वाढू लागली आहे। दिनांक 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा असून या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस नेमण्यात यावा अशी मागणी भाविक आणि नागरिकांनी केली आहे। नो पार्किंगमध्ये कसे गाड्या जात आहेत ते पहा। या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येत आहे। नो पार्किंग ठिकाणी ट्रॅफिक पोलीस असणे गरजेचे आहे। वाहतूक पोलीस स्वतः झोपी गेल्यामुळे याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न सध्या भाविक भक्त आणि अक्कलकोट शहरातील ग्रामस्थांमधून विचारला जातोय।